नमस्कार, मी शेफ रोहन बक्षी. आज आपल्या स्टीम कुकिंग वीकचा लास्ट एपिसोड आहे. त्यामध्ये आज आपण बनवणार आहोत तवा चिकन पुलाव. चला तर मग सुरू करूया. 2 वाटी भात आपण कुकरमध्ये कुक करून घेतला आहे. आता आपण पॅनला मीडियम हीटवर गरम करून घेतला आहे. त्यामध्ये आपण स्लिट केलेल्या ग्रीन चिलीज आणि थोडंसं चॉप केलेलं लसूण टाकणार आहोत. तुम्ही पाहू शकता. आपण या स्टेजला कांदा ॲड करतो आहे चॉप केलेला. आता आपण कांद्याला छान परतवून घेतला आहे. यामध्ये आता आपण आपलं जे चिकन होतं ते ॲड करणार आहे. या चिकनमध्ये स्पेशल ट्विस्ट म्हणजे आपण याला रेड चिली पेस्टमध्ये मॅरिनेट केलं होतं. याला कमीत कमी 4 ते 5 तास रेड चिली पेस्टमध्ये मॅरिनेट करून ठेवा आणि पहा कशी टेस्ट येते. तवा पुलाव म्हटल्यावर आपण त्याच्यामध्ये थोडीशी व्हेजिटेबल्स ॲड करावंच लागतील. त्यामुळे आपण त्याच्यामध्ये शिमला मिरची आणि टमाटा ॲड करतो. याला खूप जास्त परतवून नाही घ्यायचा आहे. टमाटा हा तोंडाला लागला पाहिजे, शिमला मिरची पण तोंडात लागली पाहिजे, तरच त्याला तवा पुलावाची मजा येईल. आता चिकन छान कुक झालेलं आहे. यामध्ये आता आपण मसाले ऍड करून घेऊ. मसाल्यांमध्ये आपण ऍड करणार आहोत. मी या माझं पूर्ण पोटली सारखं बनवून टाकतो आहे, पण मी तुम्हाला सांगतो यात काय काय. त्याच्यामध्ये आपण टाकलाय रेड चिली पावडर, हळद, गरम मसाला, जिरा पावडर आणि थोडासा किचन किंग मसाला. किचन किंग मसाला तुम्ही स्किप करू शकता, पण त्याने छान थोडीशी तवा पुलावची चटपटीत चव येते. आता चिकन आणि मसाल्यांना छान कुक होण्यासाठी मी थोडंसं गरम पाणी घातलं होतं. तुम्ही पण एक खूप इथे म्हणजे 2 ते 3 टेबलस्पून गरम पाणी ऍड करा. त्याने मसाले छान एकरूप होऊन जातील आणि चिकनला पण छान चव येईल. आपण एक बॉइल्ड एग ऍड करणार आहोत, पण बॉइल्ड एग मधलं आपल्याला येल्लो ऍड करायचं नाहीये. जर का आपण बॉइल्ड एगचं येल्लो ऍड केलं तर आपले मसाले आणि ओव्हरऑल पुलावची टेस्ट आहे ना ती कमी होऊन जाईल. त्यामुळे आपल्याला बॉइल्ड एगचा फक्त व्हाईट जो पार्ट आहे तो आपल्याला चॉप करून ऍड करायचा आहे. मध्ये शिजवून घेतलेला जो भात होता आपला तो आपण याला ऍड करू. छान मोकळा मोकळा भात झालाय आपला. तवा पुलावची इम्पॉर्टंट टिप म्हणजे जो पुलाव आहे आपला, जरी आपला भात रेडी असला तरी तव्यावरती त्या पुलावला पूर्ण छान होऊ द्या, कारण त्याशिवाय त्या भाताची चव बाहेर येणार नाही. आता आपण याचं प्लेटिंग करू छान. आता आपला तवा चिकन पुलाव छान रेडी झाला आहे. आपण त्याचं छान टेस्टिंग करू आणि पाहू कसा लागतो. वाह, सुंदर. चिकन पण एकदम छान कुक झाला आहे. रेड चिली पेस्टमुळे जो हलकासा तिखटपणा आला आहे ना, वा, मी खाऊन घेतो पहिले. खूपच छान. चला तर मग रेसिपी घरी ट्राय करा आणि आम्हाला नक्की सांगा कशी झाली. आणि रोहन रेणू ब्लॉगला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.